खरं तर प्रभाकर सावंतांना हे सगळं माहिती आहे, की प्रभाकर सावंतांच्या मार्फतच कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राणे कुटुंबियांचे पैसे वाटले गेले. आणि हे निलेश राणेंना पण माहिती आहे, की भारतीय जनता पार्टीचे पैसे कुठनं येतात, कधी येतात आणि केवढ्या प्रमाणात येतात. आणि त्या प्रमाणात काल पैसे आलेत आणि एका मताला ₹6,000 मालवणमध्ये पैशाचं वाटप सुरू झालं. आणि त्यानंतर आपण कुठेतरी कमी पडतो ह्या भावनेतनं हा प्रकार झालेला आहे. आणि त्यामुळे हे पैसे जे पकडले आहेत ते ह्या भावनेतनं पकडलेले आहेत. खरं तर दोघांनी पैसे बेमिसार दोन्ही निवडणुका वाटल्यात आणि वाटणारे एकत्र होते. आज त्यांच्या वादामुळे आज हा प्रकार जनतेसमोर आलाय. माझं मालवणवासियांना कळकळीचं आव्हान आहे, की अशा पुन्हा प्रकार होऊ नयेत. पुन्हा अशा लोकांकडे सत्ता येऊ नयेत म्हणून आजच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे योग्य उमेदवार असतील अशांना तुम्ही निवडून द्या, की जेणेकरून ते मालवणचा विकास साधतील. हे बाहेरून पैसे आणून मताला पैसे देऊन या शहराचा विकास होणार नाही. नाही खरं तर हे 25 लाख कशाला अजूनही पैसे या शहरामध्ये आहेत. दोन्ही पक्षांचे पैसे या शहरामध्ये आहेत. निवडणूक आयोगाने आपण बघितलं असाल, की निवडणूक आयोग खरं तर या सत्ताधाऱ्यांचं बटिक झालेलं आहे. कारण पैसे पकडून सुद्धा आज सुद्धा आता पण बघितलं खुलेआम लोक फिरतायत. पोलिसांनी काय यंत्रणा सक्षम केली? एखाद्या जिल्ह्यातनं पोलीस इकडे आला काय? आता ह्या दोन्ही पक्षांच्या वादात सुद्धा प्रशासनाची सुद्धा हे झालेली आहे. पोलिसांनी पाठवायचं कसं आहे? ह्यांनी पकडलं तर ते तक्रार करतात, त्यांनी पकडलं तर हे तक्रार करतात. प्रशासनाची सुद्धा या दोघांच्या भांडणामध्ये प्रशासन सुद्धा आता वेठलाच धरलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे अजूनही पैसे पकडून निवडणूक निर्णय अधिकारी सांगत नाहीत, की किती पैसे पकडलेत, कोणाचे पैसे पकडलेत, कुठले पैसे पकडलेत. आणि त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये प्रशासन दोघांच्या ह्याच्या कात्रीमध्ये अडकलेलं आहे. नाही खरं तर ते तुमचेच कार्यकर्ते होते कालपर्यंत. आज ते दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते झालेत. परंतु त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तुम्ही खरं तर धडा शिकवा आणि आमची पण त्या धडा शिकवण्याला आमची सुद्धा सहमती असेल. कुठल्या राणेंची? आता खरं तर नारायण राणेंनी हे पक्षनिष्ठ सोडून पुत्रनिष्ठ झालेले आहेत. असे देशातले एकमेव खासदार असतील, की आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या जे पक्षाच्या चिन्हावर जे राहिलेत, त्यांना आशीर्वाद न देता अ, आपल्या मुलग्याच्या पक्षात जे राहिले त्यांना आशीर्वाद दिलाय. म्हणजे भारतीय जनता पार्टी खरं तर सांगते कार्यकर्त्यांची पार्टी, सामान्यांची पार्टी आणि त्या सामान्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या पार्टीतील उमेदवारांना भारतीय जनता पार्टीचे सध्याचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री जे भरभरून मोदींनी त्यांना दिलाय, त्यांना ते आता फाट्यावर मारून आज दुसऱ्या आपल्या मुलाच्या मुलग्याच्या विरोधात जे पक्ष आहेत भाजपच्या, अशा लोकांना आज हे करतोय.